दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. घर स्वस्त मिळणं ही आनंदाची गोष्ट नसते, तो एक इशारा असतो. शेखरला मात्र तो इशारा दिसलाच नाही. 4 महिने झाले होते. भाड्याचं घर बदलण्याची वेळ आली होती. शहराच्या बाहेर जुन्या औद्योगिक भागाजवळ एक घर मिळालं होतं. 2 खोल्या, उंच छत, अंगण आणि अविश्वसनीय भाडं. एवढं स्वस्त कसं? हा प्रश्न त्याने दलालाला विचारलाच नाही, कारण गरीब माणूस प्रश्न विचारण्याच्या फेरामध्येच पडत नाही. दलाल म्हणाला होता, घर जुने आहे, लोकांना नको. बस. पहिल्या रात्री घर खूप शांत होतं, असहाय्य शांत. भिंती जाड, छताला जुन्या काळ्याचे लाकडी आडवे फासे आणि जमीन थोडी थंड. शेखरने बायकोला बोलवलं. इथे उभं राहिलं की पाय गार पडतात. ती हसली. जमिनीवर बसला असशील. तो गप्प बसला. रात्री झोप लागत नव्हती. कोणताही आवाज नव्हता, पण तरीही झोप येत नव्हती. मध्यरात्री अचानक जणू घराने आतून उसासा टाकला. शेखर उठून बसला. काय झालं? बायको अर्धवट झोपेत. काही नाही. तो खोटं बोलला, कारण काय सांगणार होता? घर हल्ल्यासारखं वाटलं हे. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी पहिली गोष्ट विचारली, कितीला घेतलं घर? शेखरने भाडं सांगितलं. क्षणभर शांतता. मग कोणीतरी म्हणालं, अरे महागच आहे. तो गोंधळला. महाग? एक म्हातारी बाई हळू आवाजात म्हणाली. आधीच 2 लोक गेले त्या घरातून. गेले म्हणजे? शेखरने विचारलं. ती बाई थांबली. निघून गेले. पण तिच्या डोळ्यातला भाव सांगत होता, निघणं वेगळं होतं. त्या रात्री शेखरने पहिल्यांदा जमिनीवर लक्ष दिलं. अंगणाच्या कोपऱ्यात माती नेहमीच ओलसर होती. पाऊस नव्हता, पाणी वाहत नव्हतं. तरीही त्याने कुदळ आणली, फक्त वरची थर काढायला. कुदळ जमिनीत गेली आणि लगेच आवाज आला. दगड नव्हता, लाकूडही नव्हतं. तो आवाज हाडाला लागल्यासारखा होता. शेखर थांबला. खांब फुटला. तो अजून एक घाव मारणार तेवढ्यात, खोदू नकोस, आवाज मागून आला. तो वळला. कोणीच नव्हतं, पण जमिनीवर कुदळीखाली एक पांढरी रेख स्पष्ट दिसत होती. शेखरने कुदळ खाली ठेवली. तो आवाज त्याच्या मेंदूत घुमत राहिला. लोखंड हाडावर आदळल्याचा आवाज असतो. तो दगडासारखा कडक नसतो आणि मातीसारखा मऊ पण नसतो. हा नेमका तसाच होता. त्याने हाताने माती बाजूला सारली, खूप हलक्या हाताने, जसं काही ती माती धुकू होती. आणि दिसलं, पांढरा, वक्र, स्वच्छ नाही, पण ओळखीचा. मानवी हाड. मोठं नाही, बहुधा पायाचं. शेखर थेट मागे बसला. श्वास अनियमित, घसा खोलला. कोणीतरी इथे पुरलंय. तो कुजबुजला. त्या क्षणी अंगणाच्या कुंपणाजवळ सावली हल्ली. काय केलंस? शेजारचा बळवंत उभा राहिला. दाढी वाढलेली, चेहरा कायम चिंतित. तू खोदतोस? त्याने आवाज कमी ठेवून विचारलं. शेखर काही बोलला नाही, फक्त बोटाने माती दाखवली. बळवंत जवळ आला. एक नजर टाकली आणि लगेच 2 पावलं मागे गेला. अरे देवा, तो पुटपुटला. हे काय आहे? शेखरने विचारलं. बळवंत काही सेकंद गप्प राहिला. हे घर? तो म्हणाला, हे घर फाउंडेशनवर नाही. शेखरने कपाळावर आठी आणली. मग कशावर आहे? बळवंताने जमिनीकडे बघितलं. जे मिळाले त्यावर. त्या शब्दांना अर्थ नव्हता, पण त्यात अर्थ लपलेला होता. इथे आधी काय होतं? शेखरने विचारलं. बळवंताने आजूबाजूला पाहिलं. कोणी ऐकत नाही याची खात्री केली. कचऱ्याचं ठिकाण. तो म्हणाला, खूप वर्षांपूर्वी. कसला कचरा? बळवंताने श्वास सोडला. देह. शेखर गप्प. शहर वाढत होतं.
बळवंत पुढे म्हणाला, रुग्णालय भरलेलं, स्मशान लांब आणि काही देह नोंदी बाहेरची. शेखरला उलटीसारखं झालं आणि घर घर नंतर उभं केलं. बळवंत म्हणाला, माती टाकून वर स्लॅब, कोणी खोलवर खोदणार नाही असा अंदाज. मग लोक का गेले? शेखरचा आवाज तुटक होता. बळवंत थांबला. कारण घर बसलेलं आहे. बसलेलं? हो, तो म्हणाला. हाडं तुटतात, सरकतात, माती खाली जाते. शेखरच्या लक्षात आलं. मजला थोडा तिरका का वाटत होता? दारं आपोआप बंद का होत होती? भिंतीला केस का पडले होते? हे घर हलत नाही. बळवंत म्हणाला, हे खाली जातंय. त्या रात्री काहीतरी विचित्रच होतं. अंथरुणावर पडूनही त्याला जमिनीखालून दाब जाणवत होता. जणू कोणीतरी भार सांभाळतोय. हात, कणा, कवटी, एक एक हाड. आणि मग जमिनीखालचा हळूच आवाज, जसं काहीतरी तुटलं. बायकोने अचानक डोळे उघडले. शेखर, तिचा आवाज कुजबुजला. मला वाटतंय घर श्वास घेतंय. शेखरने जमिनीकडे पाहिलं. भिंतींवरची नवीन रेख आधीपेक्षा थोडी जास्त मोठी होती. सकाळी उठता शेखरला फरक जाणवला. घरचा मजला आधीपेक्षा खाली वाटत होता. म्हणजे डोळ्यांचा भ्रम नाही. दाराची खालची पाटी आता फरशी घासत होती. रात्री तू काही हलवलंस का? बायकोने विचारलं. शेखर मान हलवून म्हणाला, नाही. ते दोघे शांत होते. कारण जे जाणवत होतं ते बोलून हलकं होणार नव्हतं. अंगणात गेले. काल खोदलेली जागा रातोरात पुन्हा भरलेली होती. कोणी माती टाकली नव्हती. तरीही खड्डा नव्हता. फक्त जमीन थोडी जास्त उंच. शेखरने कुदळ उचलली. परत बायकोचा आवाज घाबरलेला. आता नाही खोदलं तर हे घर आपल्याला खाली नेईल. तो थेट म्हणाला, पहिला घाव. माती ओलसर होती. दुसरा घाव. आवाज आला. आणखी एक हाड. पण हे वेगळं होतं. लांब, सरळ, हातांचं हाड. त्याचं डोकं जणू वाकलेलं. तसं भार पेलताना मोडेल असं. शेजारी आणखी माती काढली. आणि मग समजलं, ही एक देहाची खबर नव्हती. हे थर होते. हाडांवर हाडं. जुनं मोडलेलं, नवं त्यावर ठेवलेलं. काही कवट्या तुटलेल्या, काही अख्ख्या. हे पुरले नाहीत. शेखर हळूच म्हणाला, हे टाकलेत. तेवढ्यात बळवंत पुन्हा आला. थांब. तो म्हणाला, तू जितकं उघडशील तितके ते बसणार. मग काय करू? शेखर भडकला. घर पडणार आहे. बळवंताने मान हलवली. नाही. तो म्हणाला, घर पडत नाही. त्याने पायाने मातीवर ठोसा मारला. घर टोचतं. शेखर समजला नाही. शरीरावर भार असला, बळवंत म्हणाला, तर हाडं तुटतात. मग शरीर खाली झुकतं. माती नाही ढासळत. तो पुढे म्हणाला, हाडं देतायत. त्या वाक्याने शेखरच्या अंगावर काटा आला. दुपारी घरात एक विचित्र गोष्ट झाली. कपाट आपोआप उघडलं. त्यातून काही पडत नव्हतं. पण कपाटाचा तळ आत वाकलेला दिसत होता. जणू काही खालील बाजू ओढली जात होती. रात्री झोप येण्याआधी आवाज यायला लागला खालून, जसं काही लाकूड तुटतं. नाही, जसं काही हाड हळूच मोडतं. बायको रडायला लागली. आपण निघून जाऊया, ती म्हणाली, आजच. शेखर खिडकीकडे गेला. बाहेर पाहिलं. घराच्या मागे जमिनीला केस पडले होते. जमीन फुटल्यासारखी. त्याला अचानक कल्पना आली. जर हे घर दुसऱ्या जागी असतं तर कोणाला तरी त्याची जागा घ्यावी लागली असती. आपण निघालो तर? तो म्हणाला, तर हे घर थांबेल असं वाटतं का? तेवढ्यात घर हलकसं खाली बसलं. खूपच हलकसं, पण जाणवण्या इतकं. आणि त्या क्षणी शेखरला खात्री झाली, हे घर जमिनीवर टेकवलं नाही. हे कोणावर तरी टेकवलं आहे. हे जे कोणाला तरी टेकवलं आहे त्याची सहनशक्ती संपत चालली आहे. सकाळी घर बंद करायचं ठरवलं. कोणतीही चौकशी नाही, कोणतीही तक्रार नाही. कारण तक्रारीला पुरावा हवा असतो. आणि ते पुरावा म्हणजे हाडं होती.
शेखर शहरातल्या कार्यालयात गेला. जुनी नोंद मागितली. जमीन क्रमांक, मालक, वापर. लिपिक काही वेळ फाईल उलटत राहिला. मग एक पान थांबलं. त्याच्या चेहऱ्यावरची रेषा बदलली. हे घर, तो म्हणाला. नोंदीत बांधकाम नाही. मग काय आहे? शेखरने विचारलं. लिपिक म्हणाला, तात्पुरती रचना. तो म्हणाला, 1980च्या दशकात. कशासाठी? लिपिकने आवाज खाली आणला. रुग्णालयाच्या मागच्या बाजूचं साठवण. शेखरला श्वास घ्यायला अवघड वाटलं. देह जास्त झाले की लिपिक म्हणाला, ते तिथून ठेवले जातात. जमीन मऊ होते. वर काही उभं केलं? घर? हो. त्यावेळी कोणताही समारोप नव्हता. कोणतेही शुद्धीकरण विधी नाही. फक्त स्लॅब, भिंती आणि विस्मरण. संध्याकाळी शेखर आणि बायको सामान बांधून निघाले. घरात पाय टाकला तर फरशी आधीपेक्षा खाली होती. खूप खाली. घराचा एक कोपरा बसलेला. भिंत तडकलेली. जमिनीतून खोल बोचणारा आवाज आला. बायको थांबली. हे घर पडणार आहे. शेखरने मान हलवली. नाही. तो म्हणाला, हे घर पडत नाही. त्याने शेवटचा निर्णय घेतला. जर घर भार मागत असेल तर भार कमी करावा लागणार नव्हता. भार घ्यावा लागणार होता. त्या रात्री शेखर एकटाच परत आला. कुदळ नाही, फक्त हात. अंगणात त्याने खोदायला सुरुवात केली. हाडांवर हाडं, हात, कणा, कवटी. त्याने त्यांना बाहेर काढलं नाही, त्यांना जोडलं. जसं काही कोसळलेली रचना पुन्हा रचतोय. एक एक हाड नीट ठेवत गेला. मानव देह नव्हते, फक्त आधार. रात्री 3च्या सुमारास घर स्थिर झालं. भिंतींवरील नवीन रेख थांबल्या. फरशी बसणं थांबलं आणि शेखर बसला मधोमध जमिनीवर. त्याच्या पाठीला थंडी जाणवली, पण भीती नाही. सकाळी घर शांत होतं. बायको परत आली नाही. कोणी आले नाही. दुपारी एक दलाल आला. घर घ्यायचंय का? तो विचारू लागला. घर स्वस्त होतं, खूपच स्वस्त. मागे काही नाही, दलाल म्हणाला. दलालला अंगणात एक माणूस बसलेला दिसला नाही. शेखर उठला नाही. तो हलला नाही, कारण आता घर त्याच्यावर टेकवलेलं होतं आणि तो ते सहन करत होता. काही घर भूतांवर उभी नसतात, ती माणसांवर उभी असतात. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.